एक मुलगी मम्मावर रुसून बसलीये बाबा, पण मम्माने त्या मुलीसाठी एक गंमत आणलीये. इशू इशू बघ ना. अरे बापरे, खूप राग आलाय आम्हाला. पण आता मग आमचं खेळणंच इशू जवळ जाणार 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 आलं. अरे बापरे, भुकू भुकू लागलीये बाबा आम्हाला, खूप भुकू भुकू लागलीये. हा, सई मावशीने छान दूध भात कालवलाय आमच्यासाठी. मी खाणार ना. काय ना, ते आजी येतील आणि खाऊन टाकतील. नको नको नको, त्याच्या आधी आपण संपून टाकू बाबा. संपो 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 संपो. इशू पिल्लू, तू मम्माला सांगणार नाहीस तुला काय झालंय? नाही. अरे, असं मम्मावर रुसतात का? तुला खेळणं नाही आवडलं का? आवडलं. मग काय झालं? मग तू असं काय रुसलीये मम्मावर? मम्माला वाईट वाटतं ना? शाळेत सगळ्या फ्रेंडचे बाबा आले होते न्यायला. आणि माझे बाबा कुठे? पिल्लू, तुला माहितीये का, आज ना आमच्या क्लिनिक मध्ये एक मुलगा आला होता, छोटासा मुलगा. त्याला खूप ताप होता ग. पण तुला गंमत माहितीये का, त्याचं नाव आहे ना खूप गमतीशीर होतं. त्याचं नाव माहितीये काय होतं? त्या मुलाचं नाव होतं चिंपू. चिंपू चिंपू हे नाव होतं त्याचं. बाबा, माझे बाबा कुठे? काल रात्री ईशा जेवली का ग? तू झोपायला गेल्यानंतर कसे बसे 2 घास भरवले मी तिला. ऐकायलाच तयार नव्हती ती. पण इतका हट्ट तिने याआधी कधी केला होता? नाही ग, म्हणूनच मला आश्चर्य वाटलं. व तिनं जो मला प्रश्न विचारला ना, त्यावरून मला तिचा प्रॉब्लेम कळला. काय विचारलं? कसला प्रश्न? तिने मला विचारलं, माझे बाबा कुठे आहेत? ओह, मग काय सांगितलंस? काहीच नाही सांगितलं. काहीतरी करून टाळलं मी. ती सुद्धा शेवटी दमून झोपली बिचारी. तरीच मी शाळेत तिला आणायला गेले तेव्हा माझ्याशी सुद्धा नीट बोलत नव्हती. इकडे तिकडेच बघत होती. हो ग, तिला दिसत असणार ना. सगळ्या मुलांना पिकअप करायला किंवा ड्रॉप करायला त्यांचे आई किंवा बाबा येतात. मग माझे बाबा का नाहीये? ते कुठे असतात? पण हा प्रश्न तिला आता नेहमीच पडणार आहे मानसी, कारण रोज तिला हे सगळे पालक दिसणारच ना. मला कळत नाहीये की मी नक्की तिला काय आणि कसं सांगावं. बरं, सांगावं तर लागेलच. मला असं वाटतं, काय सांगावं हे ठरेपर्यंत मी तिला दळवींकडे सोडू का? शाळेत अगं परत तोच प्रश्न तिला पडेल. तुला जसं योग्य वाटतं तसं आपण करूया. दळवींकडे एकच प्रॉब्लेम आहे, ताई. ती जर तिथे असेल ना तर मला वेगळंच टेन्शन येईल की ती इशूला काही त्रास तर देणार नाही ना. हे मी एक काम करते, ताई ऑफिसला गेल्यावर तिला दळवींकडे सोडते आणि मग ती परत यायच्या आत ईशाला पिकअप करते. ताईच्या ऑफिस आवर्स मध्ये ईशाला तिथे राहू दे. ठीक आहे. निदान आज तरी मला हेच सोल्युशन दिसतंय. तिथे कसं आहे ग, मोठी माणसं आहेत तिथे. हिला सांभाळून घेते. हिने काही प्रश्न विचारले तर त्याची व्यवस्थित उत्तर देतील ते. तिचा गोंधळ होऊ देणार नाहीत याची खात्री आहे मला. ठीक आहे, बघूया. सध्या तरी हेच सुचतंय. पुढचं पुढे बघू. अरे, हा अजून वाढते. नको नको नको, बस झालं. बस बस, अगं खरंच बस. या बसा. बाबा,
आज जायचंय ना? कुठे? अरे कुठे जायचंय तुम्हाला? अहो असं काय करता? कालच तर आपलं बोलणं झालं ना. शॉपिंगला जाऊया ना. मी जाऊन घेऊन येईन. हा, आम्ही येतो ना. अरे ते म्हणतायत ना ते आणतील म्हणून. अगं पण आम्हाला पण जायचंय ना शॉपिंगला. नको, मी जाऊन घेऊन येईन. मला माहितीये तुम्हाला काय हवंय ते. हा, पण आम्ही आलो तर काय झालं? अरे मला 2 कामं आहेत, ती मी करून परस्पर बाजारातून घेऊन येईन. ओके? बाबा 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 नक्की घेऊन येईन. किती मागे लागतात रे त्यांच्या. आई, शाळा सुरू होणार आहे ना, मग सगळं नवीन वेळेत आणायला नको. अच्छा, हे तू मलाच सांगतोयस? काल जर का मी आठवण करून दिली नसती ना तर हे सुचलं सुद्धा नसतं तुम्हाला. चला घ्या, खाऊन घ्या. कोण आलं? अरे ईशा आली. हाय हाय ईशा. हाय मानसी ताई. हाय. गीता काकी, विक्रांत कुठे आहे? अगं त्याच्या डॉक्टरांकडे गेलाय तो. अरे हो, विसरलेच होते मी. बरं चला, मी हिला पिकअप करायला संध्याकाळी येते. अगं एवढ्यात निघालीस? हो, निघते मी. अतर्वार्यन बाय. बाय. इशू पिल्लू बाय. बाय. इथे कुणाला त्रास द्यायचा नाही. चला बाय. बाय. इशू, तू उपमा खाणार? नाही, माझं पोट भरलंय. ओ, पोट भरलंय बाळाचं. म्हणजे बा कुठे? ते बाहेर जातात. बाहेर म्हणजे कुठे जातात? ते आम्हाला एक गंमत आणणार आहेत. कुठली गंमत? नवीन स्कूल बॅग, वया आणि विंड चीटर. येस. म्हणजे बा तुमचे बाबा आहेत? हो. आज तुम्हाला एका वेगळ्या विषयावर बोलायचं आहे असं म्हणाला होतात ना? हो, ऍक्च्युली कालपासून मला खूप अस्वस्थपणा आलाय. डोक्यात सारखे विचार सुरू आहेत आणि मला असं वाटतं की तुमच्याशी बोलून मला यातून काहीतरी मार्ग मिळेल. बोला ना. मी थोडा आधीपासूनच सांगतो. माझं मोनिकाशी अरेंज मॅरेज झालं आणि लग्नाच्या दिवशी माझ्या लक्षात आलं की मोनिका 3-3.5 महिन्यांची प्रेग्नंट आहे. आणि तिला जेव्हा याबद्दल विचारलं तेव्हा तिला हे माहीत नाहीये अशी थाप तिने मारली आणि ती वेळ मारून नेली. पण त्यामुळे मी तिला सांभाळायचा निर्णय घेतला. पण मी अबॉर्शन होऊ दिलं नाही आणि तेव्हा मोनिकाच्याही जीवाला धोका होता. पुढे मी मोनिकाशी चक्क एक डील केलं की मुलाच्या जीवाला धोका निर्माण होईल असं तिने काहीही करायचं नाही आणि त्या बदल्यात जन्मानंतर त्या मुलाची जबाबदारी मी घेणार आणि पुढे तिला हवं तसं आयुष्य तिने जगावं. माझं काहीच म्हणणं नाहीये असं मी तिला सांगितलं. आय सी. पण जेव्हा ईशा जन्माला आली तेव्हा आमची डिवोर्स केस सुरू होती कोर्टामध्ये आणि घरच्यांनी ईशाला सांभाळायला मला संमती दिली नाही आणि मी ते करावं म्हणून मला सपोर्टही केला नाही. अच्छा, मग? ज्या मुलीला म्हणजे ईशाला मोनिकाने तिच्या जन्मापासून कधी हातही लावला नव्हता. तिला तिची जबाबदारी नको होती पण तिची कस्टडी मिळावी म्हणून ती पोलीस घेऊन आमच्या घरी आली. का पण? कारण तेव्हा मी ईशाला आमच्या घरी घेऊन आलो होतो सांभाळायला आणि डिवोर्स सुरू होता म्हणून मोनिका तिच्या घरी राहत होती. मग मोनिकाने ईशासाठी खूप मोठा तमाशा केला आमच्या घरी येऊन आणि नंतर पोलिसांनाही घेऊन आले. एकूण हे प्रकरण खूप चिघळलं असणार. हो, आणि या दरम्यान मानसी ईशाला सांभाळत होते आणि तिचे आजी आजोबा. मोनिका तर ईशाची जबाबदारी घेणारच नव्हती. मग माझ्या घरच्यांमध्ये ईशाला सांभाळण्यावरून फूट पडली आणि मोनिका तर तिची जबाबदारी घेणारच नव्हती. मग मानसी ईशाला दिल्लीला घेऊन गेली तिला सांभाळण्यासाठी. आणि ती तिला चांगलं सांभाळते. हो, पण प्रॉब्लेम पुढे आहे. आता ईशा मोठी होते, तिला तिचा बाबा हवाय. तिचा जन्मदाता बाप म्हणजे
म्हणजे खरा बाप कोण आहे हे माहित नाहीये आणि मी तिची जबाबदारी घेऊ शकलो नाही. ती जिला मामा म्हणते ती तिची खरी आई नाहीये आणि तिची खरी आई तिला हात लावायला सुद्धा तयार नाहीये. ईशाच्या बाबतीत हा पूर्णपणे वेगळा अँगल आहे. हो डॉक्टर, आणि हाच विचार म्हणजे मी ईशाची जबाबदारी घेऊ शकत नाहीये. माझ्यामुळेच हे सगळं झालंय. या सगळ्याला मी जबाबदार आहे. यामुळे माझ्या मनात सारखी एक खंत असते. मी काय करू? सी. नो, टुक टुक रॉंग. आता माझ्यावर करा. हो. ए नो, रॉंग. टुक टुक. ए बच्चे कंपनी, हे घ्या. तुम्ही जे जे काही सांगितलं होतं ते सगळं आणलेलं आहे. बघा, चेक करा. नंतर काही कंप्लेंट नाही चालणार. ओके, बघा बघा. मस्त मस्त आवडलं? एक नंबर. वाव. हा, मग? अरे वा, हे बघ. छत्री. बाबा हा, मस्त आहे. मस्त आहे ना मग. मला तशी हवी होती ना, एकदम डिट्टो. म्हणजे काय? मस्त. बाबा अरे पडीन पडीन, बस झालं. खूप प्रेम होतो जात. या हे बघ कशी Yes, मला हवी होती तशी तशी. काय चालू आहे तुमचं? घाबरेल ती. विशू, हे बघ बघ हे. हे बघ आम्हाला काय काय आणलं. हे बघ मस्त मस्त. मस्त मस्त एकदम. आईला दाखवा. आई हे बघ, हे बघ बघ. हे बघ कशी एकदम मस्त. हो, ईशाबाई काय म्हणताय? म्हणजे बा मला पण आणायचं. आणू. हा, आपण आणू. पण तुला एवढी मोठी बॅग हवी? हो. आणूया. आणखीन काय हवं? कलर आणि कलर पेन्सिल आणि बुक. नक्की आणू. हा, आपण आता आणायचं. हो आणणार, तुझ्यासाठी आणणार. हा मंजुबा, तू जेव्हा परत येशील ना तेव्हा नक्की घेऊन येणार. नाही, मला आत्ताच हवंय. असा हट्ट नाही करायचा. पुढच्या वेळेस नक्की आणणार मंजुबा. हा. नाही, आत्ताच. अगं मी उद्या आणीन. जाईन तेव्हा आणीन. हा, उद्या नाही, आत्ताच. आणायचं म्हणजे आणायचंच. अगं मोहन, जा ना रे, काहीतरी घेऊन ये ना. आता तिच्या समोर मुलांसाठी एवढ्या सगळ्या वस्तू आणल्यास तिला नाही का वाटणार? बर बाबा. आणतो. हा, गंमत. आत्ता म्हणजे आत्ता. इशू, आता तुला पण गंमत मिळणार. आमची बाबा इशूला पण गंमत आणणार. मस्त 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 एकदम. सेम टू सेम. एकदम सेम. हॅलो अर्चना ताई. हॅलो. विक्रांत गेला? हो ग, आमचं सेशन आटोपलं आणि गेले ते. का ग? नाही, काही नाही. मी त्याच्या घरी गेले होते तेव्हा कळलं की तो इथे आलाय, म्हणून आले तुझ्याकडे. एनिवे, निघते मी. मानसी, बस ना जरा. म्हणजे वेळ आहे ना तुझ्याकडे? हो हो, आहे ना. बस ना. बोल ना. विक्रांत आज माझ्याशी जे काही बोलले ते ऐकून माझ्या डोक्यात चक्र सुरू झाले. काय बोलला विक्रांत? ते म्हणाले की मी ईशाची जबाबदारी घेतली होती पण ती पार पाडू शकलो नाही. याचं त्यांना खूप गिल्ट आलंय. अच्छा. हो, म्हणजे विक्रांतने प्रयत्न केला होता तिला सांभाळायचा, पण त्यावेळी त्याच्या घरच्यांचा त्याला सपोर्ट नव्हता. पण मला वाटतं ते वेगळंच आहे. तुम्ही दोघंही वेगवेगळ्या अँगलनी ईशाबद्दल माझ्याकडे बोललात. तुम्हाला दोघांनाही तिची काळजी आहे. त्यांना आपण तिची जबाबदारी पूर्ण न केल्याचं गिल्ट आहे आणि तू तिची पुरेपूर जबाबदारी घेऊनही ती पुरेशी नाही हे हळूहळू तुला जाणवायला लागले. ईशाला तिचा बाबा हवाय आणि तो मी तिला देऊ शकत नाहीये. विक्रांतला वडील म्हणून आपलं कर्तव्य पार पाडायचंय, पण मोनिका म्हणजे ईशाची आई त्यांना ते पूर्ण करू देत नाही आणि ती स्वतःही काही करणार नाही. आणि ईशा समोर तुम्ही दोघंही आई बाबा म्हणून एकत्र येऊ शकणार नाही, कारण समाजाला ते मान्य होणार नाही.
तुम्हाला दोघांनाही तिची काळजी आहे, तिच्याबद्दल प्रेम आहे. मग काय करायला हवं असं वाटतं तुला? विक्रांत गेल्यापासून मी त्याचाच विचार करते. मला काय वाटतंय मानसी, आपण असं काहीतरी सोल्युशन काढलं पाहिजे की जे ईशाला मान्य असेल, समाजाच्या डोळ्यात येणार नाही आणि तुम्हालाही जमेल. असं काय सोल्युशन असेल? तूही विचार कर, पण मी काल जे सांगितलं ते विसरू नकोस. कारण कुठलंही सोल्युशन हे रोगापेक्षा औषध जड असं नको. ईशाचा तुमच्यावरचा विश्वास उडेल असं काहीही करता कामा नये, हे सतत लक्षात ठेवा. तुम्ही दोघांनीही यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न करा. मीही यावर काही मार्ग निघतो का हे बघते. ईशाबाई, आवडलं का? हो, मला खूप आवडलं. मग आमची ईशा खुश झाली का आता? झाले. बाबा तुम्ही सॉलिड आहात. हा मग. ए चला, मी जरा थकलोय, आराम करतो. हा, तुमचं चालू द्या. म्हणजे बा तुमचे बाबा आहेत? हो, ते आमचे बाबा आहेत. आई ही एकच प्रश्न सारखा सारखा का विचारते? अरे लहान आहे ती अजून, असू दे ना. हाय गीता काकी. अगं ये, थकली असशील ना? नाही, काही विशेष नाही. हे घ्या, मुलांसाठी थोडं खाऊ आणलाय. अगं कशाला, लहान आहेत का मुलं आता? असंच हो. इशू, काय हे? हे बघ मम्मा. हे कोणी? विक्रांत काकांनी आणलं? नाही, मंजुबाने आणलं. अगं विक्रांत आलाय कुठे अजून? अच्छा, नाही ना, वहिनी सांगत होत्या अजूनही तो हॉस्पिटलमध्येच आहे म्हणून. ओके ओके ओके. मम्मा छान आहे ना? रे खूप मस्त आहे. वाव. अगं मोहनने मुलांसाठी सगळी पुस्तकं वगैरे आणली ना, मग तिच्यासाठी पण आणली. हाऊ स्वीट. मम्मा घरी जाऊया? हो, चला चला पटपट जाऊया. हे दे माझ्याकडे आणि तुम्ही पण या. असं. बाय. बाय. हा, थँक्यू. किती सारी पुस्तकं. चलो बाय. बाय बाय. सर मिसेस संध्या चोळकर आल्यात त्यांच्या बाळाला घेऊन. मग आत्याला सांग अटेंड करायला. सर पण त्या तुम्हाला विचारत होत्या. हे बघ, मी आत्ता नाही बाळाला पाहू शकत. तू प्लीज आत्याला सांग ना अटेंड करायला. पण सर हे सारिका, बाहेर एक पेशंट थांबलेत का? हो, त्या संध्याताई आहेत. ऍक्च्युली त्यांच्या बाळाला गेले 3 दिवस झाले बारीक बारीक ताप येतोय. डॉक्टर विक्रांतनं सांगितलंयस ना? हो, म्हणजे मी तेच सांगत होते, पण मी आत्ता नाही बघणार आहे बाळाला आत्या. सारिका, बाहेर जाऊन त्यांना सांग फक्त 5 मिनिटं थांबा. ओके, मी पाहते. ओके. काय चाललंय विक्रांत? काय चाललंय तुझ्या डोक्यात? आता मी अटेंड करतेय, पण हे बरोबर नाहीये. सई मावशी, आम्ही आलो. अगं किती उशीर केलास तू यायला? सई मावशी वाट बघत होती ना. अगो बाई, इशू तू चिडली आहे सई मावशीवर? सई मावशीवर कशाला चिडेल ती? तिला तर ती आत्ताच भेटलीये. काय झालं हिला? शू, आपण जेवायचं ना पिल्लू? मावशी, काय ग? मला सांग, तुला भूक नाही लागली? काय झालं तुला? मावशी तुझे बाबा कोणते?
माझे बाबा गावाला असतात. मम्मा तुझे बाबा कुठे आहेत? माझे बाबा देवा घरी आहेत बेटा.